गेल्या वेळेला आपण गणेश वंदन पाहिलं. गणेश वंदन पाहिलं, अगदी शेवटच्या ह्याच्यापर्यंत आलो होतो की ज्या ठिकाणी ते म्हणतात की मिया गुरुकृपा न मिले आदि बीज, असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याचाही अर्थ मी समजावून सांगितला होता. ही जी त्यांची गणेश वंदन जे काही ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे ते संपूर्ण याचा अर्थ की त्यातला महत्त्वाचा भाग मी समजावून सांगितला आहे. ह्या ज्ञानेश्वरांनी केलेल्या गणेश वंदनाची काही महत्त्वाची वैशिष्ट्ये अशी की आपण जो गणेश आपल्या डोळ्यासमोर येतो, जी मूर्ती येते, तो गणेश तो नाही आहे, शब्द ब्रह्म अशेष असं जे त्यांनी म्हटलं आहे असा तो गणेश आहे. म्हणजे सगळं ज्ञानपूर्ण साहित्य हेच गणेशाचे सगळे अवयव, त्याची वस्त्र, त्याचे अलंकार, अशा प्रकारची सगळी ही कल्पना आहे. तर तो शब्द ब्रह्म अशेष आहे हे आपण विसरता कामा नये. आणि त्यानंतर ह्या गणेश वंदनातला एक अत्यंत महत्त्वाचा जो विचार ज्ञानेश्वरांनी सूचित केलेला आहे आणि तो म्हणजे ह्या गणेश वंदनामध्ये समन्वयाचा विचार त्यांनी सुचवलेला आहे. आणि तो 2 ओव्यांमध्ये कसा आलाय हे मी गेल्या वेळेला सांगितलेलं आहे. हरकत नाही, फक्त त्या म्हणाल्या कधी कधी म्हणजे बुधवारी तुम्ही सकाळी म्हणताय, पण कधी आम्हाला म्हणजे तर काही मीटिंगसाठी कॉन्फरन्ससाठी आमचा जातो, तर त्यावेळेला पण तुम्हाला ॲडजस्ट करावंच लागतं. बाकी तर आपण नंतर बोलू. तर अशा प्रकारे समन्वयाची जी त्यांची कल्पना आहे ती त्यांनी 2 ओव्यांमध्ये कशी सांगितलेली आहे हे मी गेल्या वेळेला सांगितलं होतं. आणि शास्त्र किंवा आपले जे धर्मग्रंथ आहेत त्यांचे नुसते एकमेकांशी जे वादविवाद असतात की ज्याच्यामुळे वैचारिकरित्या माणसं दुभंगतात. आणि वैचारिकरित्या दुभंगणारी माणसं कोण असतात? जो समाजातला शिक्षित वर्ग असतो. म्हणजे शिक्षित वर्ग दुभंगतो, त्यांचे विचार दुभंगतात आणि मग आपोआपच जो अशिक्षित वर्ग आहे तो त्यांच्या प्रभावाखाली असतो, तोही दुभंगतो. म्हणजे आपल्या समाजामध्ये अशा प्रकारे ही अशी एकमेकांच्या बाबतीमध्ये असणारी जी वृत्ती, म्हणजे हा परका आहे, हा चुकीचा आहे, अशा प्रकारची जी वृत्ती निर्माण होत गेली ती आपल्याला अत्यंत हानिकारक ठरलेली आहे. आणि त्यामुळे शास्त्रांचा समन्वय असला पाहिजे असं ज्ञानेश्वरांनी म्हटलंय की जे ब्रह्मसूत्रामध्ये सुद्धा आहे. ब्रह्मसूत्रांनीही हा विचार मांडलेला आहे की शास्त्रांचा समन्वय असेल तरच परमात्म्याची अनुभूती येते, असं ब्रह्मसूत्रामध्ये म्हटलेलं आहे की शास्त्रांचा समन्वय असेल तर परमात्म्याची अनुभूती आपल्याला होऊ शकते, परमात्म्याचं ज्ञान आपल्याला होऊ शकतं. तर म्हणून ही एक महत्त्वाची कल्पना त्यांनी मांडलेली आहे. आणि त्यानंतर आणखीन एका गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे की हे जे त्यांनी हे सगळं वंदन आहे बघा, लक्षात घ्या की गणेशाला केलेलं वंदन, त्याच्या आधी ओम नमोजी आद्या इथपासून ते वंदनच करतायत. तर अशा प्रकारे हे जे वंदन केलेलं आहे त्या वंदनामध्ये हे जे शब्द ब्रह्माला केलेलं त्यांनी जे वंदन आहे त्याच्यातूनच त्यांनी प्राचीन ऋषींनाही वंदन केलं आहे हे आपण लक्षात घ्यायचं आहे. कारण ग्रंथ शेवटी कोणीही ग्रंथांचं सगळं ज्ञान कोणाकडून पुढे होत गेलं तर ते प्राचीन ऋषींकडून होत गेलं. श्रुती स्मृती हे सगळं मी सांगितलंय तुम्हाला. तर अशा प्रकारे ते जे ज्ञान आहे ते जे ज्ञान सर्व पिढ्यांपर्यंत पुढे 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 देत गेले ते जे पूर्वीचे प्राचीन ऋषी होते त्या ऋषींनाही ते वंदन आहे. कारण त्यांनी साहित्य निर्माण केलं, त्यामुळे त्या साहित्याला वंदन करताना आपोआपच त्याचे जे निर्माते ते ऋषी त्यांनाही ते वंदन आहे. तर अशा प्रकारे आपण गणेश वंदन ज्ञानेश्वरांनी केलेलं ते पाहिलं. आणि मी तुम्हाला सांगितलं मी कुठल्या ओवीपासून कुठल्या ओवीपर्यंत
कुठला विचार आहे हे मी सांगत जाणार आहे. जसा 1 ते 20 ओव्या ह्या गणेश वंदनाच्या अगदी म्हणजे एक म्हणजे जिथे ओम नमो जे आद्या म्हटलं तो आद्या वेद प्रतिपाद्या आत्मरूपा आणि गणेशा हे सगळं एकच आहे हे मी स्पष्ट केलेलं आहे. तर त्यामुळे त्याला ते वंदन आहे. आता त्याच्यानंतर 21वी जी ओवी आहे या 21व्या ओवीमध्ये ज्ञानेश्वरांनी शारदेला सरस्वतीला वंदन केलंय. सरस्वतीला वंदन केलंय 21व्या ओवीमध्ये. आता मी ओवी वगैरे वाचत नाही पण तुमच्याकडे आहे तर तो तुमच्या लक्षात येईल की ते जे वंदन आहे ते शारदेला आहे. शारदा असा शब्द आहे. शारदा म्हणजे सरस्वती. आपण म्हणतो सरस्वतीला विद्येची देवता ज्ञानाची देवता असं आपण म्हणतो. तर तिला वंदन केलेलं आहे. आणि तसा मग आपण जर विचार केला तर मग आधी गणेशाला वंदन आणि मग गणेश ही ज्ञानाची देवता म्हणतो आपण आणि सरस्वतीलाही आपण ज्ञानाची किंवा विद्येची देवता म्हणतो. म्हणजे मग हे काय हेही आपल्या मनामध्ये स्पष्ट असावं म्हणून सांगते की सरस्वती शारदा ही गणेशाची शक्ती आहे. गणेशाचीच ती शक्ती आहे. मी शक्ती शब्द वापरते मुद्दाम वापरते. ह्याचा अर्थ अधिक स्पष्ट पुढे पुढे होत जाणार आहे पण मी या ठिकाणी शक्ती हा शब्द वापरते आणि त्याचा फार थोडासा अर्थ मी आत्ता सांगते पण पुढच्या विवेचनामध्ये हा अर्थ खूप चांगला तुमच्या लक्षात येईल की ही गणेशाची ज्ञानशक्ती असं आपण म्हणू त्याला. गणेशाचीच ज्ञानशक्ती म्हणजे गणेश ही ज्ञानाचीच देवता आहे आणि त्याची ही शक्ती आहे. म्हणजे सरस्वती ही ज्ञानशक्ती आहे. आता गणेशाची शक्ती असं आपण जे मी म्हणते त्याच्यामध्ये एक फार महत्त्वाचा विचार कसा आहे बघा की एक तर ते म्हणजे गणेश आणि सरस्वती ह्याच्यामध्ये खरं म्हणजे तसा भेद नाही. आपण हे दोन वेगळे जरी कल्पना त्याची करत असलो तरी त्याच्यामध्ये भेद का नाही. ती शक्ती आहे गणेशाची असं म्हटल्यानंतर आता साधं उदाहरण घ्या की आपण आणि आपली शक्ती हे काही दोन भिन्न असतं का. भिन्न नसतं ना. आपली शक्ती वेगळी आणि आपण वेगळे. आपल्या बुद्धीची शक्ती वेगळी आणि आपण वेगळे. आपल्या कलेची शक्ती वेगळी आणि आपण वेगळे असं तर नसतं ना. म्हणजे आपण आणि आपली शक्ती ही एकच असते. तर तसं ही गणेशाची शक्ती म्हणजे गणेशच आहे. ते देवच आहे. पुढे पुढे आपण पुरुष आणि प्रकृती या संदर्भामध्ये हे विवेचन जास्ती स्पष्ट होणार आहे म्हणून मी आत्ता फार त्याचा खुलासा करत नाही. पण हे लक्षात घ्या की ही शक्ती गणेशाची आहे. ज्ञानशक्ती आहे. आणि शक्ती म्हटल्यानंतर एक त्याच्यातून महत्त्वाचा अर्थ लक्षात आपण घ्यायचा आहे की म्हणजे ईश आणि ईशाची शक्ती किंवा ब्रह्म आणि ब्रह्माची शक्ती शिव आणि शिवाची शक्ती यामध्ये भेद नाही. पण शक्ती काय करते तर शक्ती जे काही गुण असतात म्हणजे जे काही ज्ञान असतं जे काही कला असतात जे काही बुद्धी असते त्या बुद्धीला त्या गुणांना त्या ज्ञानाला प्रकट करते. शक्ती जी असते ती प्रकट करते. हा विचार फार महत्त्वाचा आहे आणि तो विचार विसरू नका. पुढे पुरुष आणि प्रकृती ह्याच्या संदर्भामध्ये हा विचार पुन्हा येणार आहे आणि फार महत्त्वाचा विचार आहे हा की आपले गुण प्रकट. आता बुद्धी आहे पण बुद्धीचा वापर केला पाहिजे ना. बुद्धी असून आपण काही केलंच नाही. कोणामध्ये कला आहे पण कला जर प्रकट केल्या नाहीत तर त्यांचा काय उपयोग आहे. त्या कला आतच राहतील ना. म्हणजे गुण असून त्या प्रकट झाल्या नाहीत त्यामुळे त्याचा काही उपयोग होत नाही. आता समजा लता मंगेशकर आशा भोसले गायल्याच नसत्या तर काय त्यांची कला कुठे प्रकट झाली असती. म्हणजे कला प्रकट व्हायला पाहिजे ना. तर शक्ती जी असते ती शक्ती हे प्रकट करते. ते ज्ञान
ती बुद्धी, त्या कला, ते चातुर्य जे काही आपल्यामध्ये असतं ते प्रकट करणारी जी आहे ती शक्ती, त्याला शक्ती असं म्हणतात. आणि प्रकृती आणि पुरुष ह्यामध्येही तेच आहे की प्रकृती हे प्रकट करत असते आणि पुरुष हा सगळं ज्ञानाचा सगळा सागर असतो तो. पण प्रकटीकरण त्याचं झालं पाहिजे. हे सगळं विश्व निर्माण केलं, हे सगळं ह्या विश्वाचं संवर्धन केलं, हे प्रकृतीमुळे घडलं. म्हणजे अशा प्रकारे प्रकटीकरण हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि ते शक्तीमुळे होत असतं. तर अशा प्रकारे ज्ञानाची म्हणजे गणेशाची शक्ती, ज्ञानशक्ती ती सरस्वती, आणि तिला त्यांनी वंदन केलेलं आहे. आणि त्यांनी तिला फार सुंदर म्हणजे सरस्वतीला वंदन करत असताना त्यांनी फार विश्वमोहिनी, विश्वाला मोहून टाकणारी, विश्वमोहिनी असा शब्द आहे ना तिथे तुम्ही पहा. हां, तर विश्वमोहिनी, विश्वाला मोहून टाकणारी आहे ती. कारण पहा ना तुम्ही, आज विज्ञान, तंत्रज्ञान, कला, साहित्य ह्यांनी सगळं विश्वाला कसं मोहून टाकलंय. आपल्याला जे आवडतं त्याच्यात आपण किती हे होऊन जातो, तादात्म्य पाहून जातो. याचं कारण आपण मोहून जातो त्या विचारांनी, त्या ह्यानी. ह्याचं म्हणजे विश्वाला मोहून टाकणारी अशी ती सरस्वती आहे असं तिचं वर्णन केलं आहे. आता अशा प्रकारे सरस्वतीला त्यांनी वंदन केलं आहे. आता त्याच्यानंतर त्यांनी पुढे आपण जातो 22 ओव्या, ओवी 22 ते ओवी 27 यामध्ये त्यांनी त्यांचे जे गुरु, सद्गुरू निवृत्तीनाथ, त्यांना वंदन केलेलं आहे. गुरुवंदन आहे. 22 ते ओवी 27 यामध्ये गुरुवंदन आहे. आता मी नुसतं असं सांगते, पण माझी अशी अपेक्षा आहे की तुम्ही कधीतरी त्या ओव्या वाचाव्यात. नाही तर नुसतं इथे आलं आणि फक्त ऐकलं असं करू नका. कधीतरी त्या ओव्या वाचा. त्याचे शब्दार्थसुद्धा किंवा त्याचा अर्थसुद्धा तिथे दिलेले आहेत ह्याच्यामध्ये, ज्ञानेश्वरीमध्ये. तर ते बघा, त्याच्यातून तुम्हाला आता काय आहे हे कळल्यानंतर आपल्याला त्याचे अर्थ लवकर लागत जातात. तर त्या ओव्या तुम्ही पाहायच्या आहेत. तर आता 22 ते 27 गुरूंना वंदन केलेलं आहे. आता हे गुरुवंदनसुद्धा कसं आहे, फार सुंदर आहे ज्ञानेश्वरांनी केलेलं गुरुवंदन. आता त्यांचे गुरु निवृत्तीनाथ, अर्थात ही नाथ परंपरा आहे आणि ते नाथ परंपरेचे होते ज्ञानेश्वर, की जिथे गुरु म्हणजे साक्षात परब्रह्म ही नुसतं शाब्दिक नव्हतं, तर तो प्रत्येकाचा वागण्याचा, विचारांचा तो हे होता, पैलू होता की प्रत्येकजण त्याच प्रकारे विचार करतो, त्याच प्रकारे वागतो. की गुरु हे परब्रह्म, म्हणजे परब्रह्म आणि गुरु यामध्ये काही फरक नाही. आपण नुसतं म्हणतो गुरु साक्षात परब्रह्म, पण आपण काही त्या प्रकारे वागत नाही. परंतु नाथपंथीय जे असतात ते त्या प्रकारे वागतात. तर त्यांचे गुरु निवृत्तीनाथ, त्यांना खरं म्हणजे ते वंदन आहे. आता विचार केला, सगळ्या ओव्या मी पाहत नाही आहे, पण त्याच्यात एक फार महत्त्वाचा शब्द येऊन गेला आहे आणि म्हणून तो शब्द सांगण्यासाठी किंवा तो विचार सांगण्यासाठी मी हे सांगते की त्यांचे गुरु निवृत्तीनाथ हे खरं म्हणजे तिथेच कुठेतरी बसलेले होते. ज्या वेळेला हे भावार्थ दीपिकेचं निरूपण करत होते त्यावेळेला समोर किंवा आजूबाजूला कुठेतरी निवृत्तीनाथ होते. पण ज्ञानेश्वरांनी जे गुरुवंदन केलेलं आहे ते त्या स्थूल शरीराला नव्हे, त्या व्यक्तीला नव्हे. म्हणजे निवृत्तीनाथ या देहाला ते वंदन नाहीये, हां, ते नाहीये. आणि हे कुठे दिसतं तुम्ही पहा, 22वी ओवी पहा. त्या ओवीमध्ये असं म्हटलेलं आहे, मज हृदयी सद्गुरू, मज हृदयी सद्गुरू असं म्हटलेलं आहे ना 22व्या ओवीमध्ये. म्हणजे
ते त्या निवृत्तीनाथांना जिथे ते बसले त्यांना ते नमस्कार नाही करत आहेत, त्यांच्या हृदयातच आहे असं ते म्हणतात की माझा गुरु माझ्या हृदयातच आहे. आणि असं हृदयातच आहे म्हणण्याचं कारणच असं की गुरु हा परब्रह्म आहे. आणि परब्रह्म आहे कुठे? परब्रह्म आपल्या हृदयातच असतं. परब्रह्म ईश्वर कुठे देवळात आणि देवाऱ्यात आणि कुठे शोधायला जाऊन तो मिळत नाही. किती तीर्थयात्रा केल्या तरी ईश्वर दर्शन होत नाही. ईश्वर हा आपल्या हृदयात असतो, परमेश्वर हा आपल्या हृदयात असतो. आणि त्याच अर्थाने त्यांनी ते म्हटलेलं आहे की गुरु साक्षात परब्रह्म हे इतकं त्यांची अनुभूतीची गोष्ट होती की ते असं म्हणतात की मज हृदयी सद्गुरू, म्हणजे त्यांच्या हृदयातच ते आहेत. आणि पुढे ते म्हणतात मज हृदयी सद्गुरू जेणे तारिलो हा संसार पुरू. हे सुद्धा एक फार चांगला विचार आहे. जेणे तारिलो हा संसार पुरू. आता साधं जर कोणी फारसा विचार न करता ज्ञानेश्वरीतली ही ओवी वाचली तर त्यांना त्याचा अर्थ असा लागू शकतो की संसार म्हणजे हा जो सगळा संसार आहे, या संसारपुरातून मला तरुण नेलं कोणी तर माझ्या गुरूंनी नेलं. आणि ज्ञानेश्वरांच्या बाबतीमध्ये ते खरंही आहे, कारण ज्ञानेश्वरांचे माता आणि पिता इतक्या ही मुलं लहान असतानाच गेलेले होते आणि निवृत्तीनाथ हेच मोठे वडील बंधू. आणि त्यामुळे त्यांनी या तिन्ही पुढच्या भावंडांचं सगळं रक्षण, त्यांचं पालन पोषण करण्यामध्ये खूप मोठा हात त्यांचा होता. आता त्या अर्थी संसार पुरू म्हणजे हा संसार मी तरून गेलो असं ज्ञानेश्वर म्हणतायत का? तर तसं नाही आहे, तसं नाही आहे. तर काय आहे या ठिकाणी संसार या शब्दाचा अर्थच मुळी वेगळा आहे. संसार हे कशाला म्हणतात? अध्यात्मामध्ये संसार हा शब्द हे जे जन्म मृत्यूचं चक्र आहे, जन्म मृत्यूचं जे चक्र आहे त्याला संसार म्हणतात. हा जन्म होतो, नंतर मृत्यू होतो, पुन्हा जन्म होतो, हे जे असं रहाटगाडगं चालू असतं त्याला संसार असं म्हटलं जातं अध्यात्मामध्ये. हा शब्द खूप वेळेला पुढे सुद्धा येईल, लक्षात ठेवा. ज्या शब्दांचे अर्थ एकदा मी सांगितले ते पुन्हा पुन्हा मी फार विस्ताराने सांगणार नाही, त्यामुळे सगळ्यांनी लक्ष ठेवून हे अर्थ समजावून घ्यायचे. तर संसार याचा अर्थ जन्म मृत्यूचं चक्र. हां, तर ते काय म्हणतात की माझ्या गुरूंनी मला जन्म मृत्यूच्या चक्रातून तारून नेलंय. जन्म मृत्यूच्या चक्रातून तारून नेलंय म्हणजे काय? म्हणजे मोक्ष. जन्म मृत्यूच्या चक्रातून माणूस जेव्हा बाहेर पडतो तेव्हा मोक्ष, मुक्ती ही कल्पना आहे ना, मोक्षाची कल्पना आहे आपल्या अध्यात्मामध्ये. मोक्ष प्राप्ती म्हणजे जन्म मृत्यूच्या ह्या चक्रातून माणूस बाहेर पडणं, ह्याचाच अर्थ त्याला मुक्ती प्राप्त होते. आता म्हणजे असं म्हणून ज्ञानेश्वर अगदी स्पष्टपणे आपल्या मुक्त अवस्थेचा उद्घोष करतायत. लक्षात घ्या, आपण मुक्त झालो आहोत. हा फार महत्वाचा विचार आहे, फार सुंदर विचार आहे आणि हा पुन्हा पुन्हा येणार आहे. पण आता या सुरुवातीच्याच ओव्यांमध्ये ज्ञानेश्वरांनी तो सांगितलाय. लक्षात घ्या की ते आपल्या मुक्त अवस्थेचा उद्घोष करतायत. आपली मुक्त अवस्था आपल्याला सांगतायत की मुक्त झालोय मी, या संसारपुरातून मी तरून गेलोय. म्हणजे मी या संसाराच्या चक्रातून, जन्ममृत्यूच्या चक्रातून मी तरून गेलेलो आहे, म्हणजे मी मुक्त झालोय असं ते म्हणतात. आता असं कसं? ज्ञानेश्वर तर जिवंत आहेत त्यावेळेला. म्हणजे आपली मोक्षाची, आपली मुक्तीची जी कल्पना असते ती काय असते की मृत्यूनंतर आत्म्याला मोक्षप्राप्ती शक्य असते. ही सर्वसाधारणपणे
मुक्तीची कल्पना, मोक्षाची कल्पना आहे. पण आपण संबंध ज्ञानेश्वरीमध्ये हा एक इतका सुंदर विचार आहे आणि गीतेमध्ये आहे तो मुळामध्ये हा विचार की मुक्ती म्हणजे काय. मुक्ती ह्याचा अर्थ केवळ ह्या जन्ममृत्यूतून मुक्ती नव्हे, तर मनुष्य जिवंत असताना या जगामध्ये जीवन जगत असताना सुद्धा तो मुक्त होऊ शकतो. तो मुक्त होऊ शकतो ही कल्पना आहे. आता मी फार विस्तार करत नाही, कारण फार तत्वज्ञान एकदम सुरुवातीला नको, पुढे येणारच आहे ते. पण ह्या मुक्तीचा ते उद्घोष करतायत की ते जिवंत आहेत आणि तरीही ते स्वतःला मुक्त म्हणत आहेत. आणि त्यानंतर ती मुक्त अवस्था म्हणजे कशी पहा की पुढे एके ठिकाणी पुढच्याही काही ओव्यांमध्ये हा विचार येणारच आहे. पण पुढे एके ठिकाणी त्यांनी मी पूर्ण काम झालो असं म्हटलेलं आहे पहा. आहे ना, कितवी ओवी आहे? 24वी ओवी आहे की जिथे ते म्हणतात की मी पूर्ण काम झालो. हां, आता पूर्ण काम हे शब्द ना आता अगदी सुरुवातीला आलेत, पण अर्थ विसरू नका. हे अर्थ आपण कायम लक्षात ठेवायचे, मग आपल्याला भराभर पुढचा भाग सगळा इतका लवकर समजत जाणार आहे. तर म्हणून हे शब्द पहिल्यापासून नीट लक्षात ठेवायचे. पूर्ण काम झालो म्हणतायत ना, तो मुक्तीशी त्याचा संबंध आहे, म्हणून मी त्याचा उल्लेख करते की पूर्ण काम. आता काम म्हणजे कामना, बरोबर आहे. म्हणजे माझ्या कामना सगळ्या पूर्ण झाल्यात असं वाटतं, असा अर्थ नाही आहे. असं वाटतं, बरोबर आहे की मी पूर्ण काम झालो असं म्हटलं म्हणजे माझ्या सगळ्या कामना म्हणजे इच्छा माझ्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत असं वाटण्याची शक्यता आहे. पण तसं नाही आहे. ह्याच्यापेक्षा फार खोल अर्थ या ठिकाणी आहे. आणि तो असा आहे की आता मी तुम्हाला 3 शब्द सांगते आणि त्या 3 शब्दामध्ये फरक कसा आहे तो सांगते. की एक कामना तृप्ती, कामना तृप्ती हा एक शब्द सांगते. कसा फरक आहे लक्षात घ्या. कामना तृप्ती. त्यानंतर दुसरा एक शब्द सांगते कामना शून्यता. कामना शून्यता. आणि तिसरा शब्द सांगते पूर्ण काम. आता ह्याच्यामध्ये फरक कसा आहे, फार सुंदर फरक आहे. आता कामना तृप्ती, इच्छा तृप्त होणं होतात. एखाद्या माणसाच्या सगळ्या आयुष्यातल्या जे काही त्याला हवंय सगळं पूर्ण होतं. कुठल्याही इच्छा असो, म्हणजे ऐहिक सुख संपत्तीच्या असो, नाही तर आध्यात्मिक स्वरूपाच्या असो, कुठल्याही इच्छा असो, या जीवनामध्ये त्याच्या इच्छा पूर्ण झाल्या. ही कामना तृप्ती, तृप्त झाला तो. दुसरा शब्द आहे कामना शून्यता. आता कामना शून्यता म्हणजे काही इच्छाच न राहणं, काही कामना न राहणं, शून्य कामना म्हणजे काही इच्छा नाही, काही कामना नाही, ही कामना शून्यता झाली. म्हणजे पूर्ण काम का नाही, ह्याचं कारण असं की लक्षात घ्या की काही वेळेला अशी वेळ येते आयुष्यामध्ये, आपण बरेच जण म्हणजे आता काही यंग आहेत, पण आपण बरेच जण अशा आता वयात यायला आलो की आपल्याला असं वाटतं काय करायचं आता, हे नको वाटतं की नाही. वाटतं असं की नको आता, हे पुरे झालं. किती घ्यायचं, किती विकत घ्यायचं, किती हे करायचं, किती इच्छा धरायच्या. म्हणजे हळूहळू आपण कामना शून्यतेकडे येऊ शकतो माणूस. शून्य कामना की नको आता, मला काहीही नकोय, कोणी मला चांगलं म्हटलेलंही नकोय आणि मला कसल्याही ऐहिक इच्छाही नकोय. ही झाली कामना शून्यता. पण ती कामना शून्यता म्हणजे पूर्ण काम नाही. पूर्ण काम होणं ह्याचा अर्थ असा आहे की किंवा ही
ही अवस्था कधी येते, पूर्ण काम होण्याची अवस्था कधी येऊ शकते, की जी ज्ञानदेवांना आलेली आहे. त्यांनी म्हटलंय मी पूर्ण काम झालो, ही अवस्था त्यांची आलेली आहे. ही अवस्था कधी येऊ शकते, ज्या वेळेला माणसाचा अहम इतका संपलेला असतो की तो माणूस आणि परमात्मा हे ऐक्य साधलेलं असतं. ह्यातलं जेव्हा ऐक्य साधलेलं असतं, मी म्हणजेच परमात्मा, परमात्मा म्हणजेच मी, अहम ब्रह्मास्मी, ही अवस्था जेव्हा येते, अहम ब्रह्मास्मी, अर्थात तोंडाने बोलणं फार सोपं आहे आणि अहम ब्रह्मास्मी असं काही म्हणजे स्वतःला अत्यंत पारमार्थिक आणि धार्मिक समजणारे लोक असं दिवसभर सुद्धा म्हणत असतात, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. म्हणजे ते साधलं असं नव्हे, तर अहम ब्रह्मास्मी ही हा अनुभव आहे. हा अनुभव आहे की मी म्हणजेच ब्रह्म, मी म्हणजेच परमात्मा. की जी अवस्था मी सुरुवातीला सांगितलं होतं अर्जुनाला गीतेच्या शेवटी आली. मुक्त झालो तुझपणे म्हणतो ना, तो मुक्त म्हणतोच की नाही, तीच ती मुक्तीची जी अवस्था आहे ना, तीच पूर्ण काम होणं. मुक्त झालो तुझेपणे, हे जे त्याचे शब्द आहेत अर्जुनाचे, तीच मुक्तीची अवस्था आहे. की मी आता अर्जुन राहिलो नाही, तू म्हणशील ते मी करणार आहे, कारण तू आणि मी वेगळे नाहीच आहोत. तू म्हणजे मी जे काय करतोय हे तूच करतोयस, मी करतच नाहीये. म्हणजे मी संपलोय आता, करता उरलेला नाही, कर्म उरलेलं नाही, ही अवस्था त्याची निर्माण झाली. ती जी अवस्था आहे ती पूर्ण कामतेची अवस्था आहे. तर असा ह्या तीनमध्ये फरक आहे, लक्षात घ्या. की कामना तृप्ती वेगळी, कामना शून्यता वेगळी आणि पूर्ण काम होणं वेगळं. तर ज्ञानदेव असं म्हणतात की मी पूर्ण काम झालो. आणि कोणामुळे झालो, तर निवृत्तीनाथांमुळे झालो. की त्यांनी मला परमात्मा आणि मी एक हा अनुभव मला त्यांनी दिला. ही पूर्ण कामता माझ्यामध्ये निर्माण झाली, ती त्यांच्यामुळे झाली आहे. अशा प्रकारे म्हणजे ते माझ्या जीवनामध्ये काय आहेत असं सांगून सद्गुरूंना त्यांनी वंदन केलेलं आहे. गुरूंचं वंदन हे अशा प्रकारचं आहे. आता आपण किती 22 ओवीपर्यंत, 24 पर्यंत खरं म्हणजे 22 ते 27 पर्यंतच्या ज्या सगळ्या ओव्या आहेत ना, त्या सगळ्या गुरुवंदनाच्याच आहेत. तर अगदी सगळ्याच गोष्टी मी त्यातल्या स्पष्ट करत नाही, तुम्ही स्वतः त्या वाचा. 22 ते 27 ओव्या गुरुवंदनाच्या आहेत. अगदी त्या साधं म्हणजे त्यांनी म्हटलंय की मूल सिंचने सहजे शाखा पल्लवू संतोषती, असं म्हटलेलं आहे. म्हणजे गुरु हे मूळ आहे, ज्ञानाचं मूळ आहे. त्याला पाणी घातलं, जसं आपण मुळाला पाणी घातलं की वरती झाड तरारून येतं, तसं गुरूंना वंदन करताना त्यांनी म्हटलं आहे की त्यांना आधी आपण वंदन केलं पाहिजे, त्यांचा मान हे केला पाहिजे. त्यावेळेला आपल्याला सगळं ज्ञान पुढे प्राप्त होतं. तर अशा प्रकारे ज्ञानदेवांनी परब्रह्म स्वरूप अशा गुरुला वंदन केलेलं आहे. आता त्यानंतर 28 ओवी 28 ते 49, ओवी 28 ते 49 हे काय आहे ह्या ओव्यांमध्ये, तर ज्या महाकाव्यामध्ये म्हणजेच महाभारतामध्ये, ज्या महाभारतामध्ये गीता आली आहे त्या महाभारताला त्यांनी वंदन केलं. हे सगळं वंदन आहे, या प्रत्येक गोष्टीला ते वंदन करतायत. तर ज्या महाभारतामध्ये गीता आहे त्या महाभारताचा ते आता उल्लेख करतायत, महाभारताची प्रशंसा करतायत.
आता ही प्रशंसा जी आहे महाभारताची ती आपण लक्षात घेतली तर त्यातले ना काही शब्द फार सुंदर आहे आणि ते आपण लक्षात घ्यायचे आहेत की ज्याच्यातून महाभारताचं एक सुंदर स्वरूप ज्ञानदेवांनी कोणत्या शब्दात सांगितलंय ते आपल्याला कळतं. आता त्याच्यासाठी आपण एकदम 35व्या ओवीकडे जाऊ. 35 आणि त्याच्यानंतर 36. त्यातले फक्त काही शब्द मी घेणार आहे. संपूर्ण ओवीचा अर्थ मी सांगणार नाही कारण तो स्पष्ट होतोच त्या ह्याच्यामध्ये. तर त्यांनी 35व्या ओवीमध्ये फार सुंदर शब्द वापरले आहेत आणि महाभारताचं वर्णन किंवा त्याची प्रशंसा करताना ते काय म्हणतात की महाभारतामुळे काय झालंय तर प्रमेय रुचीस आले असे शब्द आहेत बघा. प्रमेय रुचीस आले फार सुंदर कल्पना आहे आणि ती आपल्याला नीट लक्षात घ्यायची आहे की प्रमेय ह्याचा अर्थ काय की काही तत्वज्ञानाचे सिद्धांत, काही तात्विक सिद्धांत जे महाभारतामध्ये सांगितले आहेत. काही तात्विक सिद्धांत, तत्वज्ञानाची चर्चा महाभारतामध्ये आहे. म्हणजे केवळ गीतेतच नाही आहे, संपूर्ण महाभारतामध्ये तत्वज्ञानाची चर्चा काही विशिष्ट प्रकारे केलेली आहे आणि त्याला प्रमेय असं म्हटलंय. सिद्धांत म्हणजे प्रमेय. तर तात्विक सिद्धांत आणि ते काय म्हणतात प्रमेय रुचीस आले. फार छान कल्पना त्यांनी मांडली आहे की काय असतं की तत्वज्ञान जे असतं, जे तात्विक सिद्धांत असतात ते खूप वेळेला असं होतं की खूप ऐकताना कंटाळवाणे वाटतात, रुक्ष वाटतात, शुष्क वाटतात. काय 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 चाललंय, आपलं मन लागत नाही त्याच्याकडे, काहीतरी वेगळे विचार डोक्यामध्ये यायला लागतात असं होतं. तत्वज्ञानाची अनेक पुस्तकं म्हणजे आपले अनेक धर्मग्रंथ आहेत, अनेक शास्त्रग्रंथ आहेत. त्यातले फक्त लोक कथा काय असतील तेवढ्याच बघतात आणि त्यातलं तत्व काय आहे ते सोडूनच देतात. तर कारण काय की तत्व हे इतकं शुष्कपणे सांगितलं जातं की आपल्याला ते नकोसं वाटतं. हां, आता ज्ञानदेव काय म्हणतात की महाभारत असं आहे की जिथे तत्वज्ञान रुचीचं आणलंय. रुचीचं आणलंय म्हणजे रुचीचं म्हणजे आपल्याला आवडेल. रुची म्हणजे आपल्या चवी, आपल्याला ते चविष्ट वाटेल, आपल्याला ते आवडेल असं ते तत्वज्ञान अशा प्रकारे सांगितलं. आता पहा ना, पांडव कौरव यांचं सगळं युद्ध ह्याच्यामध्ये कितीतरी तत्वज्ञान येऊन जातं. पण ते तत्वज्ञान त्या कथेच्या आणि त्या सगळ्या ह्याच्या म्हणजे फक्त कथा नाही लक्षात घ्यायची, पण त्याच्यातले तात्विक विचार कितीतरी आहेत आणि ते असे काही आपल्याला रुचीस आणलं की आपल्याला त्या आवडायला लागतात. रुचीस आणणं म्हणजे आवडणं ना. एखादी गोष्ट आपल्याला आवडते, रुचकर वाटते, चवदार वाटते. हां, तो अर्थ आहे तिथे की आपल्याला ती आवडते. तर तत्वज्ञान नाही तर नकोसं वाटतं, तर तसं होत नाही. तर ते रुचीचं आणलेलं आहे असा फार सुंदर उल्लेख त्यांनी केला आहे. प्रमेय रुचीस आले. आणि आणखीन एक आहे 36व्या ओवीमध्ये. सगळी ओवी घेत नाही आहे मी, पण त्यातला एक भाग घेते आहे शेवटचा आणि तो असा आहे, रूढपण उचिता दिसे भले. रूढपण उचिता दिसे भले हा सुद्धा एक छान विचार आहे की रूढपण म्हणजे काय. रूढी वागण्याच्या असतात ना, रूढी नियम वागण्याचे म्हणजे रूढपण, की जे महाभारतामध्ये सांगितले, सगळ्या ह्याच्यात सांगितले की अगदी युद्ध सुद्धा असेल तर युद्धाचे नियम आहेत. बरोबर आहे, युद्धाला सुद्धा नियम होते.
तसं सगळ्या वागण्याला नियम होते. वरिष्ठांशी कसं वागावं, मुलांशी कसं वागावं, हे सगळ्या प्रकारचे नियम महाभारतामध्ये अनेक प्रकारचे असे नियम येऊन गेले. संपूर्ण राजनीती म्हणजे त्या महाभारतामध्ये विदुरांनी सांगितलेली जी काही नीती आहे ना, इतकी सुंदर आहे विदुर नीती की त्याच्यावरती कितीतरी म्हणजे खरोखर एक जसं आपण ज्ञानेश्वरी शिकतो तसं विदुर नीतीवरती व्याख्यानं घेता येईल. इतकी सुंदर विदुर नीती आहे महाभारतामध्ये. आणि ती विदुर नीती म्हणजे विदुरांनी राजकारण कसं करावं, राजकारण हे नीतीला धरून कसं असलं पाहिजे ह्याचं जे काही सगळं विवेचन केलेलं आहे ती विदुर नीती आहे आणि फार सुंदर विदुर नीती आहे. तर असे अनेक प्रकारे नियम सांगितलेत, रूढी सांगितल्या. पण त्यांनी काय म्हटलंय की रूढपण उचिता दिसे भले. रूढपण उचिता दिसे भले म्हणजे काय की पहा, नियम कुठलेही नियम की आता तिथे युद्धाला सुद्धा नियम होते, तसे आपल्या सुद्धा वागण्याला नियम असतात ना. आपल्या घरामध्ये असतात, आपण जिथे शिकतो शाळेमध्ये कॉलेजमध्ये प्रत्येक ठिकाणी काही ना काही नियम असतात. इथे या वर्गाला सुद्धा आपण नियम आहेत. तर कुठेही प्रत्येक ठिकाणी नियम असतात. का असतात याचं साधं कारण असं की नियम ही गरज आहे. नियम ही गरज असते. का गरज असते तर जर नियमच नसतील वागण्याला तर कोणी कशा प्रकारेही वागेल ना. मी 4:30ला 4:15ला यायच्याऐवजी मी 5 वाजता आले चालणार नाही. तुम्ही 5 वाजता आपलं एक एक जण वर्गामध्ये येत राहिलं चालणार नाही. म्हणजे प्रत्येक गोष्टीला गरजेमुळे नियम निर्माण होतात. स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा जी काही बंधनं पूर्वीपासून घातली गेली नीती नियम, स्त्रियांचं चारित्र्य या बाबतीमध्ये जे काही सांगितलं गेलं धर्मग्रंथांमध्ये त्यालाही त्या काळची गरज होती. आज काळ बदलला आहे, काळानुसार नीती नियम बदलत असतात आणि त्यामुळे आजचे नियम त्यावेळचे नियम यामध्ये फरक आहे, यामध्ये वाद नाही. पण तरीसुद्धा प्रत्येक काळामध्ये आजसुद्धा आपल्या लक्षात येतं की एका विशिष्ट प्रकारे जर नाही वागलं तर त्याचे काय परिणाम होतात हे आपल्या समाजामध्ये इतकं उघडपणे दिसतंय. तर म्हणजे नियम हे गरजेमुळे निर्माण झालेले असतात. पण काय होतं की जरी ती गरज असली तरी आपल्याला ज्या वेळेला नियम म्हणून एखादी गोष्ट सांगितली जाते की असं असं करायचं त्यावेळेला ते बंधन वाटतं. लहान मुलं विचारतात ना असं का, म्हणतात मुलं असं का करायचं. आपल्यालाही कित्येक वेळेला मनात येतं की असं का करायचं, मी असंच का वागायचं, त्यांनी असंच का वागू नये. सगळ्या शंका आपल्या मनामध्ये येतात कारण ती बंधनं वाटतात. का बंधनं वाटतात, कारण त्या नियमांची गरज म्हणजेच त्या नियमांचं औचित्य आपल्याला कळलेलं नसतं. मी त्या शब्दाकडे येते आता की त्या नियमांचं औचित्य आपल्याला कळलेलं नसतं की हा नियम का पाळायचा, त्याला काही औचित्य आहे, त्याची काही गरज आहे हे आपल्याला कळत नाही. म्हणून तेव्हा ते आपल्याला बंधन वाटतं. ज्या वेळेला त्याचं औचित्य कळतं, त्याचे परिणाम कळतात की जर नाही तसं वागलं तर काय होतं हे ज्या वेळेला कळतं त्यावेळेला आपल्याला मग ते बंधन वाटत नाही. म्हणजे उचित वाटणं ही गरजेची गोष्ट असते आणि ते त्यांनी या शब्दामध्ये मांडलेलं आहे की रूढपण उचिता आले की रूढींचं औचित्य कळलं. रूढींचं औचित्य कळलं की असं का करायचं, असं का वागायचं हे कळलं. रूढींचं औचित्य त्याच्यामुळे कळलं. तर अशा प्रकारे ह्या महाभारताविषयी त्यांनी जे काही उद्गार काढले आहेत ते पाहताना मी
किती 27 ओव्यांपर्यंत नाही किती 36 झालं. पण मी एकूण सांगितलं की 49 ओव्यांपर्यंत महाभारताविषयी त्यांनी उल्लेख केलेला आहे, महाभारताला वंदन केलं आहे. आणि त्यातला शेवटचा जो भाग आहे ना, म्हणजे साधारणपणे 40, 41, 42 वगैरे पुढच्या काही ओव्या आपण जर पाहिल्या तर आपल्याला असं दिसतं की त्या ठिकाणी 40 नंतरच धरा की त्या ठिकाणी असं दिसतं की त्यांनी महाभारताचे जे निर्माते व्यास, त्या व्यासांना वंदन केलेलं आहे, व्यासांना वंदन केलेलं आहे पुढच्या ओव्यांमध्ये. आणि खूप त्याला उपमा सुंदर सुंदर देऊन त्यांनी वर्णन केलं. मी सगळ्या ओव्या घेत नाही, पण त्याचा अर्थ तुम्हाला पटकन सांगते, तुम्ही वाचा. हे 42वी ओवी, 43वी ओवी पहा कशी आहे. 42व्या ओवीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की अंगना शब्द वापरलाय. तर अंगना म्हणजे सुंदर मुलगी, अंगना म्हणजे सुंदर मुलगी. तर अंगना म्हणजे ती मुलगी सुंदरच आहे, पण ती ज्या वेळेला वयात येते, कोणतीही मुलगी सुंदर आहे आधी मुळात, पण ती वयात आली की ती अधिकच सुंदर दिसते, अधिकच सुंदर दिसते. तर असा उल्लेख त्यांनी केलाय. आणि हे असे उल्लेख करून त्यांना काय म्हणायचं ते मी सांगते तुम्हाला की अशा प्रकारे पहिला उल्लेख तो आहे ह्या ओवीमध्ये. प्रथम वयसा काळी लावण्याची नव्हाळी प्रकटे जैसी आगळी अंगना अंगी, अंगना म्हणजे सुंदर मुलगी. दुसरा उल्लेख आहे ना तो असा आहे की 43व्या ओवीमध्ये की जे वन असतं त्या वनामध्ये अनेक प्रकारची सुंदर सुंदर झाडं असतात, वेली असतात, फुलं असतात, सगळं असतंच. पण वसंत ऋतू आला की त्या झाडांना आणखी शोभा येते, ती झाडं अधिक प्रफुल्लित होतात, ती झाडं, ती फुलं, ती पानं अधिक प्रफुल्लित होतात वसंत ऋतूमध्ये. आणि असं 43व्या ओवीमध्ये म्हटलंय, म्हणजे आदिलापासून अपाडे जियापरी, म्हणजे आधीपासून ते सगळं आहेच, वृक्ष वेली सगळं आहे, पण त्याला अधिक शोभा आली वसंत ऋतूमध्ये. आणि त्यानंतर 44व्या ओवीमध्ये तसाच एक उल्लेख त्यांनी केलाय. आणि की काय केलं त्यांनी म्हटलंय की नाना घनीभूत सुवर्ण जैसे न्याहाळिता साधारण मग अलंकारी बरवे पण निवाडू दावी. म्हणजे काय की सुवर्ण जे असतं, घनीभूत सुवर्ण, याचा अर्थ की एक सोन्याचा तुकडा, गोळा तुकडा, सोन्याची वीट वगैरे आपल्या डोळ्यासमोर काही येणं शक्य नाही, पण आपण आपला तुकडाच म्हणूया की सोन्याचा तुकडा. तर सोन्याचा तुकडा जर आपल्या समोर असेल तर तो काही फार मोठा अगदी चांगला दिसत नाही, असेल दुसऱ्या एखाद्यापेक्षा जास्ती चांगलं काहीतरी ते दिसते, पण त्याला काही फार शोभा नसते. मग त्याला शोभा कधी येते, ज्या वेळेला त्या सोन्याचे अलंकार, सुंदर अलंकार बनवले जातात, त्यावेळेला त्याला शोभा येते, असं म्हटलेलं आहे त्यांनी. की मग अलंकारी बरवे पण निवाडू दावी. निवाडू दावी ह्याचा अर्थ स्पष्ट होणं किंवा स्पष्ट केलं जाणे, म्हणजे अलंकार करून त्याचं जे सौंदर्य आहे, त्याचं जे तेज आहे ते स्पष्ट होतं, स्पष्टपणे दाखवलं जातं. तर असं म्हणून ह्याशी 3 उदाहरणं देऊन किंवा अशा 3 उपमा घेऊन पुढे त्यांनी लगेच इथे अलंकारांचा उल्लेख केला ना, तोच पुढच्या ओवीमध्ये 45व्या ओवीमध्ये आहे. पहा कसा की तैसे म्हणजे आता सुवर्णाचा उल्लेख जो केला अलंकारांचा, तैसे व्यासोक्ती अलंकारिले आवडे ते बरवे पण पातेले. आपण इथपर्यंतच घेऊ, पुढचा जो भाग आहे ना तो सोडून देऊ, कारण तो इतका अगदी म्हणजे थोडं वर्णन नाही कळलं तरी चालेल.
इथपर्यंत घेऊ. तर त्याप्रमाणे व्यासोक्तीनी ज्या वेळेला एखाद्या कुठल्याही विचाराला किंवा एखाद्या कथेला अलंकारिले, लक्षात आलं, म्हणजे व्यासोक्तीनी अलंकारलं त्याला, म्हणजे व्यासोक्तीनी सांगितलं, व्यासबुद्धीनी सांगितलं. कारण महाभारत हे शेवटी व्यासांची निर्मिती आहे. तर त्यामुळे कुठलीही कथा असो, कुठलीही घटना असो, कुठलाही नियम असो, तो व्यासोक्तीमध्ये ज्या वेळेला येतो, म्हणजे व्यास ज्या वेळेला सांगतात त्यावेळेला ते जसं सोनाराने सोन्याचा अलंकार बनवल्यानंतर सुंदर दिसायला लागतो तो, तसं व्यासांनी तीच गोष्ट, म्हणजे तीच गोष्ट मी सांगेन, तुम्ही सांगाल तर काही फार चांगलं दिसणार नाही, पण व्यासांनी ती सांगितली की ते अलंकार केल्यासारखं, म्हणून अलंकारिले रूपकच पुढे चालू ठेवले त्यांनी अलंकाराचं. तर अलंकारिले असं म्हटलंय ज्या वेळेला व्यास उक्ती, म्हणजे त्यांची वाचा, त्यांची वाणी ज्या वेळेला त्या गोष्टीला अलंकारित आहे त्यावेळेला ती फार सुंदर दिसते. अशा प्रकारे व्यासांचं त्यांनी उल्लेख केलेला आहे आणि व्यासांना अशा प्रकारे वंदन केलेलं आहे. आता 49 ओव्यांपर्यंत एकूण हे सगळं आहे, महाभारताचं वर्णन आहे. आता त्यानंतर 50 ते 55 ह्या ज्या ओव्या आहेत, 50 ते 55 ह्या ओव्या भगवद्गीतेला केलेलं वंदन आहे. भगवद्गीतेला त्यांनी वंदन केलं, भगवद्गीतेची थोरवी त्यांनी सांगितली आहे. वंदन ह्याचा अर्थ तोच आहे की भगवद्गीतेची महती, भगवद्गीतेची थोरवी त्यांनी सांगितली आहे. म्हणजेच अशा प्रकारे त्यांनी वंदन केलेलं आहे. आणि कसं वंदन केलंय? 50 ते 55 ओव्या आहेत. आता त्यातल्या 1-2च ओव्या मी घेते. 50वी ओवी पहा, जिथे काय म्हटले त्यांनी, आता म्हणजे मी आता सांगतोय, आता मी बोलतोय, काय बोलतोय तर भारती कमळ परागू गीताख्यू प्रसंगू, असं पुढे त्याचा आणखीन काही शब्द आहेत. भारती कमळ परागू गीताख्यू प्रसंगू, इथपर्यंतचा भाग आपण लक्षात घेऊया. भारती म्हणजे काय? महाभारत. भारती असा जो अनुस्वार आहे ना, म्हणजे त्याला महाभारतात असा त्याचा अर्थ आहे, महाभारतात. आणि त्यांनी कशा प्रकारे त्याचा उल्लेख केलाय तर भारती कमळ परागू, हे सगळे शब्द एकत्र घ्या. भारती कमळ परागू म्हणजे महाभारत रूपी कमळातला पराग, महाभारत रूपी कमळातला पराग म्हणजे गीताख्यू प्रसंगू, म्हणजे गीता हा जो भगवद्गीता हा जो प्रसंग घडला की भगवद्गीता ह्यांनी भगवंतांनी अर्जुनाला सांगितली, हा जो प्रसंग महाभारतामध्ये आहे तो काय आहे तर महाभारत रूपी कमळातला पराग आहे. म्हणजे हा जो प्रसंग आहे हा महाभारत रूपी कमळातला पराग म्हणतात ते. आता पराग म्हणून फार सुंदर काही विचार सुचवता येते. पराग म्हटल्यामुळे त्याच्यातून काय सूचित होतं तर कमळाचा पराग हा कमळाच्या केंद्रस्थानी असतो, बरोबर आहे? कमळाच्या केंद्रस्थानी पराग असतो. आणि तसं म्हणून महाभारतामध्ये गीतेचं स्थान काय आहे तर गीता हे संपूर्ण महाभारतातलं केंद्रस्थान आहे. गीता किंवा गीतेतलं तत्वज्ञान हे संपूर्ण महाभारतातल्या एकूण तत्वज्ञानाचं केंद्रस्थान आहे असा विचार आहे. म्हणजे किती काय सुंदर आहे पा की अगदी एवढे साधे शब्द वापरून त्यांनी आपल्याला किती खोल विचार खरं म्हणजे करायला लावलाय.
आणि हा खोल विचार आपण केला पाहिजे तरच आपल्याला ती गीता आवडायला लागते, आपल्याला ज्ञानेश्वरी आवडायला लागते. बरोबर ज्ञानेश्वरी वाचून ज्ञानेश्वरी कधीच आवडणार नाही. ही आवड जी आहे ना ती ह्या लहान लहान गोष्टीतून आपल्याला अधिक वाढत जाते. तर अशा प्रकारे त्यांनी पराग म्हटलंय, म्हणजे गीतेचं स्थान सांगितलं. शिवाय पराग कसे असतात, परागातून सुगंध, कमळाचा जो सुगंध आहे तो तिथून त्या केंद्रस्थानातून खरं म्हणजे बाहेर पडत असतो. ते सगळा सुगंध आता कमळाचा सुगंध, महाभारताचा सुगंध म्हणजे काय की महाभारतातल्या तत्वज्ञानामधला जो सगळा चांगला सुंदर भाग आहे तो म्हणजे गीता आहे. सगळं सुंदर भाग जो आहे तो म्हणजे गीता आहे, सुवास आहे. गीता वाचल्याशिवाय महाभारत नुसतं वाचण्याला काही अर्थ नाही. फार सुंदर भाग आहे, पराग आहे. आणि पराग म्हटल्यानंतर आणखी एक अर्थ स्पष्ट होतो की पराग जो असतो ना त्याच्यामध्ये मध असतं, मधुबिंदू असतो परागामध्ये. बरोबर आहे? मधुबिंदू म्हणजे मधुरता म्हणजे परागामध्ये जी मधुरता आहे ती गीतेमध्ये आहे असं म्हणतायत ते. म्हणजे काय सांगतात की महाभारत हे जे कमळ आहे त्या कमळातली सगळी मधुरता कुठे आहे तर त्या गीतेमध्ये आहे. असं म्हणजे सगळं तत्वज्ञान महाभारतातलं त्यातली मधुरता आपल्याला जर कळायची असेल तर ती गीता रूपामध्येच आपल्याला पाहावी लागते. तर अशा प्रकारे पराग म्हणून फार सुंदर विचार त्यांनी सांगितलेले आहेत. आता त्यानंतर 53वी ओवी पहा. मी फक्त अगदी त्यातले कळलेच पाहिजेत विचार तेवढेच घेते. जे आपण नुसतं अर्थ वाचूनही सांगता येतील, कळू शकतील ते विचार मी घेत नाही किंवा तो भाग मी घेत नाही. आता 53वी ओवी जी आहे ना ती फार सुंदर आहे. पुन्हा जे अपेक्षी जे विरक्ती सदा अनुभवी जे संती सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. आता हा जो प्रत्येक त्यातला भाग आपण पाहतो, एक त्यातले हे विचारात घेऊया. पहिल्यांदा जे अपेक्षी जे विरक्तीवरती अनुस्वार आहे का, अनुस्वार आहे की नाही, विरक्ती ती वरती अनुस्वार अशासाठी आहे की विरक्त माणसं, अनेक वचन त्याच्यातून त्यांना सुचवायचंय. सगळी विरक्त माणसं जे विरक्तीला गेलेले आहेत अशी सगळी माणसं, विरक्त माणसं की ज्यांना आता जीवनातून ते विरक्त झाले, अशी जी सगळी माणसं. जे म्हणजे जे ह्याचा अर्थ की गीतेतलं तत्वज्ञान. गीतेमध्ये जे काही तत्वज्ञान सांगितलंय, आत्मा परमात्मा आणि एकूण सर्व जीवनाविषयीचं जे काही तत्वज्ञान सगळं जे सांगितलेलं आहे त्याला उद्देशून जे असा शब्द आहे. आणि जे वरती अनुस्वार आहे तो अशाच अर्थी आहे की जे म्हणजे ते गीताख्यू असं जे पहिल्यांदा आधी म्हटलंय ना ते गीतेला उद्देशून तो जे. आता त्यानंतर ते काय म्हणतात, जे अपेक्षी जे विरक्ती म्हणजे विरक्त माणसं ज्याची अपेक्षा करतात. कसा विरोधाभास आहे पहा, आहे की नाही, लक्षात आला विरोधाभास यातला की विरक्त म्हटल्यानंतर सगळ्यातून आता मला विरक्त म्हणजे मला आता काही नकोय, काहीही नकोय असं जो म्हणतो तो म्हणतो की मला गीता हवी आहे, गीता तत्व हवंसं वाटतंय त्याला. गीतेचं महत्त्व सांगताना, गीतेची महती सांगताना किती सुंदर कल्पना सांगितल्यात पहा की जो विरक्त आहे, ज्याला आयुष्यामध्ये आता काहीही नको आहे, तो विरक्त त्याला गीता हवीशी वाटते. गीता तत्व, गीतेतलं तत्वज्ञान त्याला हवंसं वाटतंय. अपेक्षी जे म्हणजे जो त्याची अपेक्षा करतो म्हणजे हवंसं वाटणं. अपेक्षी जे विरक्ती
आता पुढे जाऊ. सदा अनुभविजे संती. संती पुन्हा तीवर अनुस्वार आहे. ह्याचा अर्थ संत पदाला पोचलेली माणसं, ज्यांना आपण संत म्हणून ओळखतो. असे जे खरे साधू संत ते सदा अनुभविजे संती असं म्हटलंय. म्हणजे गीतेतलं जे तत्वज्ञान आहे, गीता तत्व जे आहे, गीतेतलं जे आत्म्याची जी अनुभूती, परमात्म्याची जी अनुभूती गीतेने दिलेली आहे, ती त्याचा अनुभवी जे म्हटले ना, म्हणजे ते अनुभव घेतात. अनुभवी जे म्हणजे अनुभव घेतात. संती म्हणजे संत पदाला पोचलेली माणसं या गीता तत्वाचा अनुभव घेतात. म्हणजे काय की ते आपलं जीवन गीता तत्वानुसार जगतात. आपलं जीवन संत ज्यांना आपण म्हणतो, ती संत माणसं गीतेमध्ये जे काही तत्वज्ञान सांगितलंय त्यानुसार ते जीवन जगतात. ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्ञानेश्वर हे त्याचं म्हणजे सगळेच संत आपले, पण ज्ञानेश्वर ज्यांचा उल्लेख आपण करतोय, ज्ञानेश्वर संपूर्ण आयुष्यमुळे आपण पुढे पुढे जाऊ ना तसं लक्षात येईल. ज्ञानी माणसाची लक्षणं त्यांनी सांगितली आहेत, हे सांगितलंय, दैवी गुण म्हणजे काय सांगितलंय. सगळं आपण पुढे जितकं जाऊ ना तितकं आपल्याला कळेल की अरे ज्ञानेश्वर ह्याच्यापेक्षा काय वेगळे होते, ज्ञानेश्वर हे असेच होते. असं आपल्याला हळूहळू जास्ती जाणवायला लागतं. तर ज्ञानेश्वर हे गीता तत्वाचा अनुभव घेत, म्हणजे त्यांनी फक्त गीतेचा भावार्थ सांगितला नाही आपल्यासारखा की आपण आपलं सांगतोय तसं नाही. ते जगले गीता तत्व, ते जगले. त्यांच्या अनुभवाचा विषय होता, त्यांचं जीवनच तसं होतं. तर म्हणून त्यांना अशा प्रकारे उल्लेख केलाय. सदा अनुभवी जे संती म्हणजे जे नित्य त्याच अनुभवामध्ये जगत असतात असे संत, असं ते गीता तत्वज्ञान आहे. आणि पुन्हा त्याच्या पुढे म्हटलंय आता पुढच्या दोन हे एकत्र घ्यायचं. सोहम भावे पारंगती रमिजे जेथ. सोहम भावे पारंगती म्हणजे काय, जे सोहम भावामध्ये पारंगत आहेत. सोहम भावामध्ये जे पारंगत आहेत. आता सोहम भाव, सोहम साधारणपणे सगळ्यांना माहिती आहे, पण स्पष्ट आपलं करते की सोहम 6 अहम. सोहम म्हणजे 6 अहम. 6 म्हणजे ते म्हणजे काय, परमात्म तत्व, आत्मतत्व, परमात्म तत्व, त्याला उद्देशून म्हटलेलं आहे ह्या ठिकाणी. तर ते जे आहे 6 म्हणजे आत्मतत्व, परमात्मतत्व. सोहम म्हणजे 6 अहम म्हणजे ते मीच आहे. मी 6 अहम म्हणजे मी तेच आहे, म्हणजे मी परमात्मा आहे, मी परमात्म तत्व आहे, मी आत्मतत्व आहे. हे शरीर म्हणजे मी नव्हे, मी आत्मतत्व आहे, मी परमात्म तत्व आहे. हा सोहम भाव, याला म्हणतात सोहम भाव. 6 अहम. अहम ब्रह्मास्मी असा दुसऱ्या शब्दामध्ये म्हटलं जातं की मी तेच आहे, मी परमात्म तत्व आहे, मी म्हणजेच ब्रह्म आहे. अर्थात हे शाब्दिक नव्हे, ज्यांना तो अनुभव त्याप्रमाणे जे जगतात. सोहम भावी पारंगती. सोहम भावे पारंगती म्हणजे जे पारंगत झालेले आहेत त्याच्यामध्ये. पारंगत होणं म्हणजे त्याच्यामध्ये ज्यांनी पूर्णपणे ते आत्मसात केलं, त्या प्रकारे जे जगतात, त्या प्रकारे जे विचार करतात,
असे जे सोहम भावामध्ये पारंगत झालेले आहेत ते रमिजे जेथ, रमिजे जेथ, जेथ म्हणजे गीता तत्वामध्ये, गीता तत्वामध्ये ते रमतात. सोहम भावे पारंगती रमिजे जेथ, जेथ म्हणजे गीता तत्वामध्ये, गीतेच्या तत्वज्ञानामध्ये ते रमतात. आता याही ठिकाणी विरोधाभास आहे. मगाशी जसा होता ना तसा याही ठिकाणी आहे की एकदा सोहम भाव अनुभवाला आला की मी म्हणजे परमात्मा, म्हणजे माझं अस्तित्व, माझं देहरूपी अस्तित्व ज्या वेळेला पूर्णपणे संपलेलं असतं तेव्हा सोहम भावामध्ये माणूस जगत असतो असं म्हणतो. आता मी म्हणजे परमात्मा असं म्हटल्यानंतर कुठल्याही गोष्टीमध्ये रमणार कसं? कारण मला अस्तित्वच नाही, मला ह्या जगामध्ये कुठे अस्तित्वच नाही, मग मी रमणार कुठे? बरोबर आहे. पण असे सोहम भावामध्ये पारंगत असलेली माणसं सुद्धा गीता तत्वामध्ये रमतात, गीता तत्वामध्ये रमतात. म्हणजे गीता तत्व किती महान आहे असं सांगितलंय. लक्षात आलं ना की सोहम भावामध्ये पारंगत असलेली माणसं गीता तत्वामध्ये रमतात. रमिजे जेथ, जेथ म्हणजे गीता तत्वामध्ये, ते गीता तत्वामध्ये, गीतेच्या तत्वज्ञानामध्ये रमतात. म्हणजे खरं म्हणजे रमणं हा त्यांचा भावच असू नये, पण ते इथे रमतात असं काही, असं अशा प्रकारचं महान गीता तत्व आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे. अशा एकूण या 50 ते 55 ओव्या ह्या गीतेसंबंधी आहेत. 5:30 वाजून गेलेले आहेत, काय करायचं? चालू ठेवू? पण चालू ठेवलं ना तर मला असं सलग घ्यायचंय. पुढच्या काही ओव्या आहेत ना 56 ते 62 या ओव्या बऱ्याच मला घ्यायच्या. 56 ते किती? 62. नाही मी काय करते, 56 ते 59 पर्यंत घेते आणि पुढचा जो भाग आहे ना तो नंतरही मी घेऊ शकते पुढच्या वेळेस. 56 ओवी जी आहे, 56 ओवीमध्ये फार सुंदर विचार आहे. काव्य आहे, ज्ञानेश्वरी हे काव्य आहे आणि त्यामुळे काव्यात्मक सगळी रचना आहे. इतकं सुंदर सुंदर गोष्टी ज्ञानेश्वरांना इतक्या सुंदर शब्दामध्ये सांगितलेलं आहे की काय म्हणतात 56व्या ओवीमध्ये, जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी. तो माझी जो शब्द आहे ना तो त्याला जोडून घ्यायचा. चंद्रकळे माझी, जरी मध्ये ती हे असले ओवी संपत असली तरी अर्थ घेताना चंद्रकळे माझी असं घ्यायचं. जैसे शारदीयेचे चंद्रकळे माझी, अमृतकण कोवळे, अमृतकण कोवळे ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. हा फार कवी कल्पना आहे की ते म्हणतात की शारदीयेचे चंद्रकळे माझी, म्हणजे शारदीयेचे ह्याचा अर्थ शरद ऋतूतलं जे चांदणं असतं, शरद ऋतूतलं चांदणं असं त्यांनी म्हटलंय. ह्याचं कारण असं की शरद ऋतूमध्ये आकाश निरभ्र असतं आणि त्यामुळे चांदणं अत्यंत सुंदर पडतं. निरव चांदणं ज्याला म्हणतात, निरव, त्याच्यामध्ये काही नाही, असं भरभरून आपल्याला चांदणं दिसतं. तर ते शरद ऋतूतलं चांदणं असतं, अत्यंत शीतल असतं आणि निरभ्र असं ते चांदणं असतं. तर त्या चांदण्याला शारदीयेचे चंद्रकळे माझी अमृतकण कोवळे, म्हणजे ही एक आपल्या संस्कृत काव्यामध्ये असलेली एक कल्पना आहे की पुढे चकोर शब्द आहे बघा, चकोर.
तर चकोर हा जो पक्षी आहे, हा चकोर पक्षी ह्या आपल्या संस्कृत सगळ्या काव्यांमध्ये असा उल्लेख आहे की तो काही दुसरं खात पित नाही, कुठलंही पाणी पित नाही, काही खात नाही, तर चांदण्यातले कोवळे कण तो घेतो आपल्या चोचीमध्ये आणि त्यावर तो जगतो. अशा प्रकारची कल्पना आपल्या संस्कृत काव्यांमध्ये आहे, संस्कृत ग्रंथांमध्ये आहे. तर त्याचा उल्लेख या ठिकाणी आहे की जसं शरद ऋतूतल्या निरभ्र आणि शीतल अशा चांदण्यामध्ये असलेले अमृतकण म्हणजे अगदी अमृत म्हणजे फार सुंदर, चांगले, मधुर असे जे कण आहेत, कोवळे पुन्हा म्हटलंय त्याला, कोवळे, अगदी कोवळे असे जे कण आहेत, ते वेचिती मने मवाळे चकोर तलगे. आता या ठिकाणी चकोर असं नुसतं न म्हणता तलगे आणखीन एक शब्द वापरलाय. तलगे ह्याचा अर्थ पिल्ल, चकोराची पिल्ल काव्य आहे. किती म्हणजे एखादी गोष्ट किती मृदू करावी, किती सुंदरपणे मांडावी. तर चकोर तलगे म्हणजे चकोराची पिल्ल. आता चकोराची नुसतं चकोर न म्हणता चकोराची पिल्ल म्हटली आहेत म्हणजे ती कोवळीच पिल्ल, ही कोवळीच कल्पना आहे त्याच्यामध्ये. ती चकोर तलगे वेचिती मने मवाळे. ते वेचिती म्हणजे चकोर पक्षी चांदण्यातले अमृतकण घेतो, पण ही चकोराची पिल्ल वेचिती मने मवाळे म्हणजे मन मवाळ करून, म्हणजे आणखीन कोवळं करून, आणखी मृदू करून. आधी पिल्लच आहेत ती, त्यांचं मन हे, त्यांचं हृदय हे आहेच कोवळं, त्याच्यात पुन्हा आणि त्यांनी म्हटलं की ते कोवळं करून मने मवाळे असं करून ते त्या चांदण्यातले अमृत कण ते वेचतात. आता हे सगळं जे वर्णन आहे ना, ते काय आहे माहिती आहे का, ते मी आधी सांगायला विसरले, ते माझ्या आत्ता लक्षात आलं की ह्या 56 ते 62 या ओव्या अशा आहेत की ज्यामध्ये ज्ञानेश्वरांनी श्रोत्यांनी, म्हणजे श्रोत्यांना सूचना ते करतायत बरं का. ह्यामध्ये श्रोत्यांनी ह्या त्यांच्या निरूपणाचं म्हणजे भावार्था दीपिकेचं श्रवण कसं करावं, श्रोत्यांनी श्रवण कसं करावं हे ते सांगतायत. हे सांगायला मी विसरले, तर ते अगदी नीट लक्षात ठेवा की श्रोता कसा असावा किंवा श्रोत्यांनी श्रवण कसं करावं हे ते सांगतात. आणि हे सांगताना म्हणून ते असं की चकोराची कोवळी पिल्लं ती पुन्हा मनमवाळे अमृत कण त्यातले त्या, आणि ते पुन्हा शारदीयेचे चंद्रकळे माझी, म्हणजे सगळंच इतकं स्वच्छ शुभ्र आणि मधुर असं त्यातून ते घेतलेलं असं. तर ते म्हणजे तुम्हाला मी काय देतोय आणि ते तुम्ही कसं घ्यायचंय हे श्रोत्यांना ते सांगतायत. त्यातली पहिली ओवी ही अशी आहे. त्यानंतर 57वी जी ओवी आहे त्यामध्ये त्या पहिल्या 56व्या ओवीला लागूनच ती पुढची ओवी आहे, अशी आहे. तियापरी श्रोता, तियापरी याचा अर्थ जे आधी त्यांनी सांगितले ते, तियापरी श्रोता अनुभवावी हे कथा अति हळुवारपण चित्ता आणूया, अति हळुवारपण चित्ता आणूया. म्हणजे जसं ती पिल्लं अगदी कोवळी ती जशा प्रकारे हळुवारपणे सगळं ते चांदणं पिताय चांदण्यातले कण, तसे तुम्ही सुद्धा अतिशय हळुवारपणे चित्ताला हळुवारपण आणून ही अनुभवावी कथा. अनुभवावी हाही शब्द महत्वाचा आहे, नुसता ऐकू नका. अनुभवा, ती अनुभवा, ती तियापरी श्रोता ह्याचा अर्थ श्रोत्यांनो, श्रोता ह्याचा अर्थ श्रोत्यांनो, त्याप्रमाणे तुम्ही ही कथा अनुभवावी. कशी तर अति हळुवारपण चित्ता आणूया. आता अति हळुवारपण मी त्याचा उल्लेख आधी पण केलेला आहे, आणि ह्या ठिकाणी अगदी
अगदी थोडक्यामध्ये पुन्हा काही उल्लेख करते की हळुवारपण ह्याचा अर्थ संवेदनशील, आपलं मन पूर्ण संवेदनशील करून, संवेदनशील ह्याचा अर्थ काय की संवेदन म्हणजे आपल्याला पटकन कळलं पाहिजे, जाणवलं पाहिजे, त्याला संवेदन म्हणतात ना, त्याला संवेदन म्हणतात की ज्या वेळेला ते चटकन आपल्याला जाणवतं त्याला संवेदन म्हणतात. आता तशी संवेदनशीलता आपल्याला आली पाहिजे. हळुवार ह्याचा अर्थ तोही आहे की अतिशय संवेदनशीलतेने, म्हणजे लक्ष देऊनच नव्हे तर पूर्ण तुम्हाला ते आत पोचू दे, संवेदन त्याचं आतमध्ये जाऊ दे तुमच्या, अशा प्रकारे तुम्ही ती ऐका. आणि ते काय, त्याला आणखी पण एक हे आहे की हळुवारपण असं जेव्हा म्हटलं जातं त्यावेळेला त्याचा आणखी एक अर्थ होतो की मन किंवा विचार, बुद्धी मोकळं करून, मन मोकळं करून, मोकळं करून, मुद्दाम मी मोकळं हा शब्द वापरते कारण आपलं मन, आपली बुद्धी जर समजा आधीच काहीतरी विचारांनी भरलेली असेल की काहीतरी ऐकलंय, कुठेतरी ऐकलंय, मग जे आपण समोर ऐकतोय ते हे अगदी चुकीचं आहे असं वाटतं, काहीतरी अशा कल्पना मनामध्ये निर्माण होतात. तर तसं व्हायला देऊ नका. जे ऐकताय ते नीट आधी ऐकून घ्या. त्याच्यासाठी मन मोकळं करायला पाहिजे, म्हणजे आतमध्ये त्याच्या काही नसलं पाहिजे. मी त्या साधूची कथा सांगितली होती ना, की तो म्हणतो की अगदी पहिल्या तासाला सांगितली होती की तुझा पेला रिकामा करून आण. तो रिकामा पेला म्हणजे मन मोकळं करणं, की त्याच्यामध्ये दुसरं काही आधी जर भरलेलं असलं तर त्या पेल्यामध्ये तो साधू म्हणतो मी तीर्थ घालू कुठे, तुझा पेला भरलेला आहे. तर ते भरलेला नसणं म्हणजे आपले विचार, आपलं मन, बुद्धी हे मोकळी असली पाहिजे. त्यावेळेला आपल्याला ग्रहण करता येतं. साधं बघा की साधे आपले अनुभव असतात की आपल्या डोक्यामध्ये काही वेळेला काहीतरी चाललेलं असतात विचार, रस्त्याने आपण चाललेलो असतो आणि विचार कुठेतरी पलीकडे हे भरकटत असतात. समोर अगदी ओळखीची कोणीतरी व्यक्ती येते, आपण पाहतो पण लक्षच नसतं कारण डोक्यामध्ये इतके काहीतरी वेगळेच विचार असतात की आपल्याला ती व्यक्ती ओळखीची असून आपण ओळख दाखवत नाही किंवा म्हणजे आपल्याला ओळखताच येत नाही. का असं होतं? कारण आतमध्ये सगळं आधी काहीतरी भरलेलं आहे. तर ते भरलेलं नसेल त्यावेळेलाच आपल्याला संवेदन होतं ना. ती व्यक्ती आपल्याला दिसलेली असते डोळ्यांना, पण संवेदन जे आहे आतमध्ये ते होत नाही. ह्याचं कारण आतमध्ये विचार भरलेले आहेत, तो ट्रॅफिक जॅम झालेला आहे. तर तिथे आतमध्ये जाणार कसे विचार? तर त्यामुळे ते मोकळं करा आणि तुम्ही ऐका. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी आणखीन एक म्हणजे पटकन सांगते, वेळ होतोय पण एक आणखीन आठवलं, सुंदर उदाहरण आहे म्हणून सांगते. बासरी, कृष्णाची बासरी की कृष्णाच्या म्हणजे असे संवाद आहेत कुठे ह्याच्यामध्ये की कृष्णाच्या बासरीला सगळ्या गोपी विचारतात की तुझ्यामध्ये जादू तरी काय आहे, तुझ्यामध्ये काय जादू आहे की तुला कृष्ण सोडतच नाही, सारखा धरूनच ठेवतो. आम्ही इतके त्याच्या भोवती फिरतोय, आम्ही फेर धरतोय, नाच करतोय, पण तुला मात्र काही तो सोडत नाही, तुला तो धरूनच ठेवतो. असं आहे काय तुझ्यामध्ये, काय जादू आहे तुझ्यामध्ये? तर बासरी त्यांना सांगते, मी आतून मोकळी आहे, मी आतून मोकळी आहे. पोकळी असते ना बासरीमध्ये, मी आतून मोकळी आहे. म्हणजे ज्या वेळेला त्यातून आपण विचार काय घ्यायचा आहे, तथ्य काय घ्यायचं आहे की ज्या वेळेला आपलं मन, आपली बुद्धी अशा कशा तरी भरकटत नसते, विचारांमध्ये मोकळी असते, कुठलंही ग्रहण करण्याची आपल्या बुद्धीमध्ये आणि मनामध्ये शक्ती असते, त्यावेळेला बासरी जसं म्हणते ना, मी मोकळी आहे म्हणून कृष्ण मला जवळ धरतो, तसंच ज्या वेळेला आपण मुक्त असतो सगळ्या ह्याच्यातून, त्यावेळेला मोकळे असतो, त्यावेळेला आपण आत्मतत्वापर्यंत पोचू शकतो. हे त्यातलं तथ्य.
बासरीच्या ह्याच्यामधलं की आपण आत्मतत्वापर्यंत आपल्याला पोचायचं आहे. गीता आपल्याला तिथे घेऊन जाणार आहे, पण ती कधी आपण पोचू शकू ज्या वेळेला आपण मोकळे असू. नाहीतर हा विचार तो विचार, मग कुठे अंधश्रद्धा निर्मूलन, मग आणि कोण काय म्हणतंय, काय निरनिराळे पेपरमध्ये येणारे विचार. एक सांगते आणखीन तो विषय आला म्हणून, माझ्या स्वतःच्या अनुभवाने सांगते की आपल्याला ना सकाळी उठल्यानंतर पेपर वाचायची खूप सवय असते बऱ्याच जणांना. सकाळी पेपर वाचू नका, खरंच वाचू नका. आणि मी हे केल्यापासून ना खरंच मला खूप उपयोग झाला त्याचा. सकाळी पेपर वाचायचा, मग त्याच्यातलं ते सगळं काय भयानक सगळं जे काय राजकारण काय आणि समाजकारण काय जे काय चाललेलं सगळं ते वाचायचं. मग त्याच कल्पना डोक्यामध्ये, मग आपल्या मुलांना आपण त्याच भीतीमध्ये हे करत असतो, असं होईल तसं होईल. का त्यांनाही अनुभव घेऊ देत ना, आपल्या मुलांनाही जीवनाचे अनुभव घेऊ देत. आपणही घेतले आहेत ना, थोडंसं आपले अनुभव त्यांना सांगावे, नाही असं नाही, पण त्या विचाराने बहकून जाऊ नये. तर पेपर वाचावा, जरूर वाचावा. काही त्याच्यात महत्त्वाच्या गोष्टी असतात, नंतर वाचावा शांतपणे. सकाळी उठलं कधी पेपर वाचावा. तर असं हे मी आज इथे थांबते, कारण ना तुझ्या ह्याला जरा वेळ लागला.